आणि यानंतर बोलूयात या सगळी जी माहिती आता आपल्यापर्यंत आले, मतदानाची टक्केवारी असेल, दिवसभर वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये घडलेल्या घडामोडी असतील, या सगळ्याचे अर्थ नेमके काय लावायचे, मतदानाच्या टक्केवारीचा आणि येऊ शकणाऱ्या संभाव्य निकालाचा खरंच काही संबंध असतो का, अँटी इन्कम्बन्सी प्रो इन्कम्बन्सी याचा टक्केवारीशी काय संबंध आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत। आणि त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, सेफोलॉजिस्ट डॉक्टर उदय निरगुडकर आता आपल्या सोबत आहेत। निरगुडकर सर, खूप खूप स्वागत। पहिल्यांदाच एनडीटीव्ही मराठीमध्ये सहभागी होता, खूप आनंद होतोय तुमचं स्वागत करताना। थँक्यू। मला वाटतं चर्चा आत्ताची तुम्ही सगळी ऐकली असेल, टक्केवारी तुम्ही सगळी ऐकली असेल, पहिलं रीडिंग काय आहे तुमचं? सर्वप्रथम मी एनडीटीव्हीच्या सर्व फील्ड आता जे फील्डवर काम करतायत त्या सर्व पत्रकारांचं अभिनंदन करतो की त्यांनी माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार एक अतिशय अचूक अशा प्रकारचं वार्तांकन केलेलं आहे। फक्त एका गोष्टीबद्दल मी थोडीशी असहमती म्हणा किंवा एक वेगळं मत नोंदवतोय, ते म्हणजे कविता अजून टक्केवारी कळायची आहे अनेक ठिकाणी, विशेषतः पहिल्या दुसऱ्या फेरीनंतर जे मतदान आपल्याकडे संपूर्ण भारतामध्ये झालं तेव्हा काही ठिकाणी 10% वर वाढलेले मतदारसंघ, जवळपास 25 ते 30% मतदारसंघ असे आहेत की जिकडे 5 वाजता 6 वाजता जी फिगर आली आणि जी फायनल फिगर होती त्याच्यामध्ये 10% जास्त फरक पडला, असे खूप मोठे मतदारसंघ आहेत। तर तसा काही फरक, परंतु ओव्हरऑल ही जी निवडणूक आहे ही निवडणूक एक लो व्होटिंग निवडणूक आहे। आपल्याकडे अशा अनेक निवडणुका झालेल्या आहेत की ज्याच्यात लो व्होटिंग निवडणूक आहे। लो व्होटिंग निवडणूक याचा लगेचचा अर्थ की जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधात आहे, तर मग ज्यांना निवडून द्यायचंय त्यांच्याकरता जोरदार मतदान का नाही झालं, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यामुळे 2-3% फरक कुठे येऊ शकतो की जिकडे बायपोलर सीट आहे, म्हणजे 2च उमेदवार आहेत आणि 2 उमेदवारांमधल्या व्हिक्टरीचं मार्जिन मागच्या 2 निवडणुकांमध्ये 2-3% आहे, त्या ठिकाणी याचा परिणाम होऊ शकतो। परंतु ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर मतांमध्ये फरक आहे त्या ठिकाणी मला सांगा काय फरक पडणार आहे। आता उदाहरणार्थ एका ठिकाणी 54% विनिंग कॅन्डिडेटला आहे आणि त्यांच्या अपोजिशन कॅन्डिडेटला 32% आहे। आता 54 ते 32 हा जर तिसरा कोणी वंचित बहुजन किंवा असा कोणी उमेदवार नसेल तर एवढं भरून काढणं हे 2-3% डिक्लाइननी एवढा स्विंग किंवा शिफ्ट होऊ शकणार नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं फायनल फिगर येईपर्यंत आपण थांबलं पाहिजे, परंतु आतापर्यंत आपल्या पत्रकारांनी केलेलं वार्तांकन हे निश्चित स्पृहणीय आणि अचूक आहे। बरं उदय सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत, कारण या एकूण आकडेवारीबद्दल आणखीनही काही प्रश्न माझ्या मनात आहेत ज्याची उत्तरं मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडतील। आपण करतोय डॉक्टर उदय निरगुडकर सध्या आपल्यासोबत आहेत। निरगुडकर सर, मगाशी तुम्ही बोलत असताना जे 2-3% फरकानं जर मतदान असेल गेल्या वेळेसचं विजयामधला फरक, तर तिथे ही टक्केवारी, ही आकडेवारी खूप महत्त्वाची ठरते, पण तसं नसेल तर त्याने फार मोठा फरक पडत नाही असं एक मत तुम्ही मांडलत। पण त्याच्यावर माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या 4-4.5 वर्षामध्ये जी परिस्थिती बदलली आहे त्यामुळे राजकीय गणितं बदललेली आहेत, कोणत्या पक्ष कुणासोबत आहे याची प्रक्रिया 2019 आणि 2024 मध्ये प्रचंड वेगळी आहे। याचा किती परिणाम होणार आहे जर आपण मतदानाची ही टक्केवारी आजची लक्षात घेतली तर? याचा मतदानावर निश्चित परिणाम होणार आहे। विशेषतः आपण बारामतीमध्ये हे पाहिलं आहे की बारामतीमध्ये जे मतदान कमी झालेलं आहे ते तिथली मतदानातली जी कॉम्प्लेक्सिटी आहे त्याचाच तो एक परिणाम आहे की एकीकडे पवारांना मानणारा, अजित पवारांच्या सगळ्या विकासाच्या कामांना भुललेला मतदारसंघ आहे, तर दुसरीकडे इमोशनल अपीलच्या समोर उभारण्याची शक्यता पडताळून बघणारा दुसरा वर्ग आहे। त्यामुळे या दोघांमधली जर आपण गोष्ट पाहिली तर लोकांनी कदाचित मतदानाला न जाणं पसंत केलं असेल, परंतु हा वर्ग अतिशय मिनिस्केल आहे, हा काही फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर झाले असं नाही। आपल्याला यावेळेला यावर्षी संपूर्ण देशामध्येच साधारणतः लो टर्नआउट वोटिंग झाले। अनेक देशांचे जर आपण इतिहास पाहिले की अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या सगळ्या देशात सुद्धा काही निवडणुकांनंतर एक अशी निवडणूक येते वेअर द टर्नआउट इज व्हेरी लो। त्याची अनेक कारणं असतात। आपल्याकडचं एक कारण आज जे आहे ते म्हणजे पारा प्रचंड आहे, ज्या ठिकाणी मतदान कमी आहे ना, विशेषतः काही ग्रामीण भागामध्ये सुद्धा मला काही जी आता माझ्याकडे आकडेवारी आता मगाशी आपल्या प्रश्नानंतर आलेली आहे ती आकडेवारी मला सुद्धा दुष्काळात टाकणारी आहे, पण त्याचं त्या ठिकाणचं टेम्परेचर मी आता पाहिलं 1 सेकंदापूर्वी तर ते 44 डिग्री वगैरे आहे।
तर याचा सुद्धा एक फटका थोडाफार निश्चित बसलेला आहे. शहरी भागामध्ये कमी मतदान होतं, कविता हे तर आपल्याकडे आपण आतापर्यंत पाहत चाललो आहोत. त्यामुळे त्यात काही फार विशेष मी काही घडलं यावेळेला, काही ट्रेंड त्याच्यात दिसतोय असं काही म्हणणार. बरं, तर बघापासून ज्या मान्यवरांशी चर्चा करतोय, बरेच पॉलिटिकल पार्टीजचे सगळे प्रतिनिधी आले होते, राजकीय विश्लेषक आले होते, तर त्याच्यामध्ये एक मुद्दा प्रामुख्यानं येतो की मतदानाची टक्केवारी जर वाढली नाही तर त्याला प्रो इन्कम्बन्सी समजलं जातं आणि टक्केवारी खूप वाढली तर त्याला अँटी इन्कम्बन्सी समजलं जातं. म्हणजे टक्केवारी जेवढीच राहिली तर ती सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं आणि जर ती वाढली तर ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात. हा समज भारतीय निवडणुकांचा इतिहास लक्षात घेता खूप खरा ठरताना दिसतो. नाही, 1952, 57, 62, 67, 71, 77, 79, 84, 89, 91, 96, 98, 99, 2004, 2014 आणि 2019 यातून मी तुम्हाला 3 ट्रेंड सांगतो. पहिला ट्रेंड म्हणजे प्रत्येक सक्सेसिव्ह पार्लमेंटमध्ये आधीच्या पार्लमेंट मधल्या 50% संसद सदस्यांना ही जनता घरी बसवते. एक तर त्यांना पक्षाची तिकीट देत नाही किंवा लोक घरी बसवतात. त्यामुळे ही व्हायब्रंट डेमोक्रेसी आहे. त्यामुळे कुठे कमी मतदान झालं म्हणजे ही अतिशय मृतवत असलेली डेमोक्रेसी आहे हे काही खरं नाही. ही अतिशय व्हायब्रंट डेमोक्रेसी. तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. नितीश कुमार ज्या वेळेला बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांची सत्ता उलथवून टाकून एका प्रदीर्घ काळानंतर लालूची सत्ता उलथवून टाकून जेव्हा निवडून आले त्यावेळेला त्याचं मायक्रो अनालिसिस केल्यानंतर मला असं लक्षात आलं की ज्या बूथवर यापूर्वी 20%, 30% मतदान व्हायचं तिकडे 80% मतदान झालेलं आहे. आणि ज्या बूथवर 80% मतदान व्हायचं तिकडे ते 40% पर्यंत खाली घसरलेलं होतं. आणि ओव्हरऑल वोटिंगचा जो पर्सेंटेज आहे तो वोटिंगचा पर्सेंटेज ऍक्च्युली 3 ते 4% खाली आलेला होता. त्यामुळे बाकीच्या सगळ्या सेफॉलॉजिस्टनी त्याचं विश्लेषण हे वेगळ्या पद्धतीने केलं. परंतु मी त्याच वेळेला हे मायक्रो अनालिसिस करून सांगितलं की देर इज अ सायलेंट वेव्ह इन फेवर ऑफ नितीश कुमार आणि पुढे तेच घडलं. त्यामुळे आता जर अशा प्रकारची एखादी सायलेंट वेव्ह प्रस्थापित उमेदवाराबद्दल असेल, कारण अनेक ठिकाणी प्रस्थापित उमेदवार आहेत, काही ठिकाणी उमेदवार बदलले गेले. जसं आता उदाहरणार्थ सोलापूरमध्ये राम सातपुते बदलले गेले. अशा ठिकाणी जर सायलेंट वेव्ह असेल तर त्याकरता आपल्याला 1 दिवस 2 दिवस थांबायला लागेल. आणि बूथवर जी आकडेवारी आलेली आहे, समजा एक 0001 अशा नावाचा बूथ आहे, त्या बूथवर 1200 मतं असतात. मागच्या वेळी तिकडे 950 मतं होती, यावेळी 1200ची 1380 मतं झाली आहेत आणि ती 900ची किती पडली आणि मग त्याच्यात काय फरक आहे हे बघून आपल्याला जास्त योग्य विश्लेषण करता येईल. आता याच्यावरून लगेच हा पक्ष हरला अथवा हा पक्ष दॅट वुड बी व्हेरी प्रीमॅच्युअर टू प्रेडिक्ट अशा प्रकारचं अनालिसिस करणं हे म्हणजे प्रेक्षकांची दिशाभूल करणं आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. परंतु एक गोष्ट नक्की आहे की शहरी भागामधल्या लोकांना आता जाब विचारायची गरज आहे की तुम्ही लोकशाहीवर मोठ्या मोठ्या गप्पा मारता, लोकशाहीबद्दल तक्रार करत असता, परंतु जेव्हा लोकशाहीमध्ये तुम्हाला हवा तो बदल करायची संधी उपलब्ध होते तेव्हा तुम्ही घरी का बसता? हा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात हा फक्त शहरी आणि ग्रामीणचा नाही, मतदान न करणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. पण उदय सर, गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या डेमोग्राफीमध्ये जो बदल झालाय त्याच्यामुळे भारत हा आता तरुणांची मोठी संख्या असणारा देश आहे. त्यामुळे दर निवडणुकीमध्ये नव्यानं येणाऱ्या मतदारांची संख्या ही खूप मोठी आहे. हा एक मोठा बदल आहे. आणि दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे लक्षणीयरित्या वाढलेली महिला मतदारांची संख्या. जर निवडणूक आयोगाची आपण वेबसाईट किंवा त्यांचे जे रिपोर्ट्स प्रसिद्ध होतात त्याच्यामध्ये वारंवार या मुद्द्याचा खूप मोठ्या प्रमाणावर उल्लेख होतो. पण लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये या सगळ्यांनी सहभागी व्हावं यासाठीचे प्रयत्न निवडणूक आयोग असू देत किंवा राजकीय पक्ष असू देत यांच्याकडनं फार ठोसपणे होताना तुम्हाला दिसत आहेत. तुमचं निरीक्षण अतिशय बरोबर आहे. दोन्ही निरीक्षण बरोबर आहेत. एक म्हणजे तरुण मतदार वाढलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि महिला मतदानाचा टक्का वाढतोय. आपण दुसरा जो भाग आहे महिला मतदानाचा तो पहिले घेऊया. तुम्ही एक लक्षात घ्या, शाळांमधल्या एनरोलमेंट जर तुम्ही पाहिल्यात, आपल्याकडे मुस्लिम मतदारांबद्दल किंवा मुसलमानांबद्दल जे नॅरेटिव्ह तथ्य वगैरे आहेत ते सगळं बाजूला ठेवा. ते सच्चर कमिटीचा हे सगळे निवडणुकीचे मुद्दे आहेत. निवडणूक झाल्यानंतर सच्चर कमिटी मधला सुद्धा काँग्रेस बोलणार नाही, तुम्हाला मी आत्ता लिहून देतो. मुद्दा तो नाहीये. आपण आकडेवारीवर बोलूया. मुस्लिम मुलींची, ज्याला आपण फॉर्मल एज्युकेशन म्हणतो, नॉट मदरसा किंवा अदरवाईज, ज्याला आपण फॉर्मल एज्युकेशन म्हणतो,
त्या फॉर्मल एज्युकेशन मध्ये येऊन एनरोलमेंट करून शिकायची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे. मुस्लिम ग्रॅज्युएट होणाऱ्या मुलींची संख्या मुस्लिम ग्रॅज्युएट होणाऱ्या मुलांपेक्षा जास्त, एवढं लक्षात. आणि हा एक अतिशय सिग्निफिकंट अशा स्वरूपाचा बदल आपल्याकडे घडलेला आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थी गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे महिला असर्टिव्ह झाली आहे. तिसरी गोष्ट, महिला कमवती झाल्यानंतर ती निर्भयपणे तिचं मत मांडू शकते. आज ग्रामीण भागामध्ये अल्पबचत गट असतील किंवा इतर अनेक गोष्टी असतील, त्या सगळ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात महिला कमवत्या झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी महिलांची घरावर नावं आपल्याला दिसतात. आता महाराष्ट्रामध्ये एक चांगली पद्धत आहे, ती म्हणजे आपलं नाव लावताना वडिलांच्या आधी आईचंही नाव लावायचं. यामुळे स्त्रीला एक स्वतःची आयडेंटिटी मिळालेली आहे. या सगळ्यामधून एक नवी कनिष्ठ मध्यम वर्गातली आणि मध्यम वर्गातली स्त्री आपल्या समोर येते आणि ती स्त्री मतदानाला उतरते, ही अतिशय चांगली गोष्ट. आपण तरुणांचा मुद्दा घेणार होतो, मला वाटतं तुम्ही बोलला नाही. तरुणांच्या मुद्द्यावर योग्य मुद्दा मांडला. आपल्याकडे आणखीन एक असं नॅरेटिव्ह टाकलं जातं की बेरोजगारी आहे. आपण आकड्याच्या बाबतीत बोलूया. आता परवाच एक तुम्हाला ट्विट सांगतो. चंद्रशेखर नटराजन म्हणून जे टाटा ग्रुपचे चेअरमन आहेत, त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा भारतामध्ये आपल्याकडे विमानं आता एअरक्राफ्ट बनवली जाणार आहेत, ती बरोड्याला जाणार आहेत आणि 21,000 स्ट्रेट जॉब त्याच्यात निर्माण होणार आहेत. इनडायरेक्ट जॉब त्याच्या वेगळे आहेत. 38 किलोमीटर रोज रस्ते बांधले जात आहेत, वीज आहे. हे सगळे मंत्र म्हणून होत आहेत का मला सांगा? 1,40,00,000 लोकांना रोजगार दिल्याचं EPFO वर सिद्ध झालेलं आहे. द प्रॉब्लेम ऑफ द इकॉनॉमी इज डिफरंट. त्याच्यावर आपण वेगळा कार्यक्रम करूया. त्यामुळे हा जो वर्ग, जो लाभार्थी वर्ग आहे ना, एखाद्याला लाभ झाला ना की तो बाहेर येऊन पोटतिडकीनं मतदान करतो. हा लाभार्थीचा वर्ग आहे. मध्यम जो तरुण बाहेर पडतोय, आता मतदान करतोय, तो कोणाला करतोय, काय करतोय, याची चर्चा आपण निकालाच्या नंतर करूया. पण रांगेमध्ये तुम्हाला तरुण जास्त दिसत आहेत. आता जो बघा, तरुण तुम्हाला जास्त दिसत आहेत. हे तरुण अशा करता दिसत आहेत की त्यातले बरेचसे हे त्या लाभार्थी योजनेतून बेनिफिट घेतलेले आहेत आणि ते लोक येऊन मत व्यक्त करतायत. त्यांची विचार करायची पद्धत खूप वेगळी आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल जर कोण देणार असेल तर तो निकाल मला असं वाटतं हा महिला मतदार आणि तरुण मतदार यांच्या हातात आहे, एवढं लक्षात ठेवा. लाभार्थी हा फक्त एक मुद्दा राहिलेला नाहीये, तर त्याला एक वेगळा मतदार संघ किंवा त्याला एक वेगळी कॉन्स्टिट्युएन्सी बनवण्याचा प्रयत्न देशभरामध्ये सुरू आहे. आणि मी काही त्याला सत्ताधारी किंवा विरोधकांकडनं असं म्हणणार नाही, कारण सगळेच राजकीय पक्ष त्या दृष्टीने प्रयत्न करतात, कारण सगळ्यांना त्याच्यामध्ये भविष्य दिसतंय. त्यात काही फार चूक आहे असं म्हणण्याचं सुद्धा कारण नाहीये. पण हे सगळं होत असताना एकीकडे निवडणूक आयोग आहे, एकीकडे राजकीय पक्ष आहेत आणि तिसरीकडे मतदार आहेत. काही गोष्टी आहेत ज्या या तिघांना बांधतात, पण तरीही ही साखळी तुम्हाला खूप मजबूत दिसतीये का आत्ताच्या घडीला जी व्यवस्था आपल्याकडे आहे त्यानुसार, ज्यामुळं आपल्याला मतदानाची ही टक्केवारी जी आहे ती घटती दिसते? या साखळीमध्ये अजून काय बदल करायला हवे जेणेकरून ही जी टक्केवारी आहे, अंतिम टक्केवारी, ती वाढताना दिसू शकेल? एक लक्षात ठेवा, कुठली गोष्ट कंपल्सरी करून ती वाढेल या भ्रमात आपण राहता कामा नये. आणखी तरी सुद्धा दारूबंदी आणली याचा अर्थ दारू मिळत नाही असं काही नसतं. मला असं वाटतं त्याची गरज निर्माण होणे, त्यामुळे फरक पडतो याविषयीचा एक आत्मविश्वास निर्माण होणे. आता सगळ्याच पक्षांचे उमेदवार लुक अलाइक, म्हणजे एकसारखे वाटतात. त्या प्रत्येक मतदाराशी असलेला पूर्वीच्या काळातल्या राजकारण्यांचा जो कनेक्ट होता तो कनेक्ट नाहीये. याचा अर्थ पूर्वी प्रचंड मतदान होतो का? मला सांगा, मुंबईत कधी 80% वरती मतदान झालं? 1952 पासून सगळा इतिहास आपण काढून बघू. तुम्ही एक लक्षात घ्या, ही जी मानसिकता आहे ना, त्या मानसिकतेवर आघात करण्याकरता गोष्टी कराव्या लागतील. आणि ती म्हणजे आपल्याला लोकशाही करता काही करावं लागतं. एखादं झाड वाढवायचं असेल तर पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं, त्याची निगा राखावी लागते. तशी ही लोकशाहीची निगा राखावी लागते. दर 5 वर्षांनी जाऊन मतदान करावं लागतं. या संदर्भातलं प्रबोधन खालपासून वरपर्यंत आणि वरपासून खालपर्यंत हे शाळा पातळीपासून वरपर्यंत व्हायला पाहिजे. परंतु आपल्याकडे आज अनेक प्रकार झाले आहेत. आज तुम्हाला सांगतो, कोणालाही 1 ते 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त शहरी भागात तरी जाऊन याच्यापेक्षा जास्त चालून वोटिंग करावं लागणार नाही, तरी देखील मतदार बाहेर पडत नाहीत. ही जी अनास्था आहे
ती अनास्था अतिशय चिंताजनक आहे आणि त्याच्यावर त्याचे कारण फक्त राजकारण्यांवरचा विश्वास म्हणण्यापेक्षा बेफिकिरी आहे. बेफिकिरी आहे. माझ्या एका मतानं काय फरक पडतो अशा प्रकारची हीनत्वाची भावना मनामध्ये आहे, हे सुद्धा तितकंच महत्वाचं. पण याच्यामध्ये ना सर मला दोन मुद्दे आता आणखीन महत्वाचे वाटतात. ते म्हणजे त्यातला एक आहे तो अकाउंटेबिलिटीचा. अकाउंटेबल आपण आपल्या प्रतिनिधींना धरावं का आणि त्यासाठीचं हे किती महत्वाचं आहे मतदान हा एक, पण तो मी नंतर चर्चेला घेते. दुसरा मुद्दा मला जो महत्वाचा वाटतोय तो गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः गेल्या 4 वर्षात महाराष्ट्रात जे काही घडलंय त्याच्यामुळे लोकांचा राजकीय प्रक्रियेवरचा, राजकीय लोकांवरचा, नेत्यांवरचा, मंत्र्यांवरचा विशेषतः विश्वास नाही म्हणता येणार आपल्याला, पण त्यांची या सगळ्याच्या बाबतीत एक अनास्था तयार झाल्याचं चित्र आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीच्या मतदानावर होतोय असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे. जे म्हणणं काही अंशी खरंही असू शकतं किंवा पूर्ण अंशी खरं असू शकत नाही असं आपण म्हणूया. पण तुम्ही जेव्हा या सगळ्याकडे पाहता तेव्हा आपण पार्टीज बाजूला ठेवूयात, पण अशा प्रकारे लोकांनी दिलेल्या मताचा वेगळ्या प्रकारे जर वापर होत असेल, राजकीय फायद्यासाठी वापर होत असेल, तर खरंच आपण लोकांना नैतिकतेनं हे सांगू शकू का तुम्ही मत द्या, तुमचं मत महत्वाचं आहे, लोकशाही प्रक्रियेसाठी महत्वाचं आहे? तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण त्याच्यात मी 2 पातळ्यांवर उदाहरणं देईन. आपल्याकडे उत्तर प्रदेशचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारची हरियाणामध्ये अशा प्रकारचं गयाराम कल्चर हे आपल्याकडे पहिल्यांदा आलं. महाराष्ट्रात हे कधी चालू झालं, ज्यावेळेला शरद पवार यांनी वसुंधरा पाटील यांचं सरकार पाडलं त्यावेळेला ही आपल्याकडे प्रक्रिया सुरू झाली आणि मग युत्या आघाड्या हे सगळं आपल्याकडे होत झालं आणि त्याचा आता एक प्रकारे काय म्हणू, होप इट इज अ क्लायमॅक्स काइंड ऑफ थिंग, अँटी क्लायमॅक्स काय जे आता चालू आहे. पण हे हरियाणामध्ये 90च्या दशकामध्ये, हे उत्तर प्रदेशामध्ये 70च्या दशकामध्ये झालेलं आहे. म्हणजे असं नाहीये की भारतीय लोकशाही आता महाराष्ट्रात जे घडतंय ते अगदी नवीन आहे असं काही नाहीये. हे यापूर्वी आपल्याकडे झालेलं आहे आणि त्याचा मतदानावर एक प्रकारचा फटीग येतो, एक प्रकारचा वैताग येतो, एक प्रकारचा उद्रेक व्यक्त होतो आणि तो उद्रेक आपल्याकडे आता काही प्रमाणात जे मतदान कमी दिसतंय त्यात 100% दिसतोय. परंतु केवळ त्याच्यामुळेच आहे असं माझं म्हणणं नाही. नुसतं तुम्ही अकाउंटेबल हा शब्द वापरला, मी अकाउंटेबल पेक्षा आउटकमला जास्त महत्व. मी तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी जबाबदार धरतो, यापेक्षा सुद्धा तुम्ही केलेल्या कामाचा परिणाम काय झालाय, तो जर परिणाम व्होटर्सना जाणवत असेल ना तर व्होटर्स नक्की बाहेर येतात आणि व्होट करतात. पण जर तुम्ही केलेलं काम त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसेल, त्याचा त्यांना बेनिफिट मिळालं नसेल तर तुम्हाला वोटिंग दिसत नाही. आज सरकारवरचं लोकांची डिपेंडन्सी कमी झालेली आहे असं एक आपल्याला दिसतं. पूर्वीच्या काळी 1952ला जेव्हा निवडणूक झाली ती 1990 पर्यंत आपण पाहिलं ग्रामीण भागामध्ये विशेषतः आणि काही प्रमाणात शहरी भागामध्ये सरकारवरचं अवलंबित्व वाटतं. आज तुम्हाला राशन कार्ड नाही मिळालं, काही फरक पडला तुमच्या आयुष्यात? पूर्वीच्या काळी दूध सरकार द्यायचं, आज सरकार देतं का? आज तुम्हाला प्रायव्हेट डेअरीज उपलब्ध झाली आहे. पूर्वीच्या काळी कुठलीही गोष्ट असेल तुम्हाला सरकारवर अवलंबून राहायला लागायची, आज तुम्हाला तशी गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे सरकार या गोष्टीबद्दलची एक प्रकारची कनेक्ट जो आहे तो कनेक्ट आपला गेलेला आहे. राजकीय पक्ष हे इव्हेंट मॅनेजर झालेले आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांना सुद्धा आपल्याबद्दल लोकांचं मत काय आहे हे जाणून घ्यायला कंपन्या हायर कराव्या लागतात अशी परिस्थिती आहे. हे जर चित्र बदलायचं असेल तर लोकांनी सुद्धा पुढे येऊन लोकशाहीवर जास्त विश्वास ठेवला पाहिजे. लक्षात ठेवा, हे जे लोकशाही आपल्याकडे इतक्या विविधतेतून यशस्वी केलेली आहे ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही श्रीलंकेत बघा, बांगलादेश बघा, म्यानमार बघा, नेपाळ बघा, पाकिस्तान तर बोलूयाच नको, आणि जपान बघा. जपानमध्ये सुद्धा लष्करशाही होती काही काळ, परंतु आपल्याकडे फक्त 1975च्या आणीबाणीचा काळ वगळला तर इथल्या देशांनी लोकशाहीची बूज राखलेली आहे निश्चितपणे. परंतु केवळ माझ्या मताने फरक पडत नाही असं वाटणे किंवा सगळेच सारखे आहेत असं समजून यू हॅव टू चूज द लेस वर्स. जगात सर्वोत्तम किंवा सर्व गुण संपन्न असं मिळणं जवळपास अशक्यच आहे. तो व्हॉट यू हॅव टू चूज, यू हॅव टू चूज द लेस वर्स. त्याच्यातल्या त्यात जरा जो कमी डॅमेजिंग आहे, जो कमी आपल्याला हानिकारक वाटतो असा निवडावा लागतो. अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती आहे. यू कांट चूज फ्रॉम द बेस्ट, यू हॅव टू चूज फ्रॉम द अवेलेबल ऑफ द रेस्ट, अशी आत्ताची रचना आहे.
उदय सर, मागापासून तुम्ही एक्सप्लेनेशन देताना मला सगळ्या प्रचार सभा समोर दिसत होत्या. तुम्ही म्हणालात लोकांचं सरकारवरचं अवलंबित्व कमी झालं आणि आपल्याकडले जवळपास 80% उमेदवार असे असतील जे म्हणतात बघा मी तुमच्या घरी येतो की नाही, बघा मी मतदारसंघात फिरतो की नाही, आणि मग प्रतिस्पर्ध्याबद्दल म्हणणार दिसतो का मतदारसंघात, शोधून सापडतो का मतदारसंघामध्ये. खरं तर खासदारांनी मतदारसंघामध्ये फिरून कामं करावीत का हा प्रश्न असतो, कारण तो नगरसेवक नसतो, तो खासदार असतो. त्यामुळे आपण जे आयडियल पोझिशन म्हणतो किंवा ज्या आयडियल गोष्टी आपण मानतो ज्या झाल्यात असं आपल्याला वाटतं, पण विरोधाभास आपल्याला प्रत्यक्ष ग्राउंडवर दिसतो मतदारांच्या मनात, उमेदवारांच्या मनात. नक्कीच दिसतो. आमदाराचं काम काय, खासदाराचं काम काय, नगरसेवकाचं काम काय याविषयीची पूर्णपणे अनभिज्ञता दिसते. अनेक खासदारांबरोबर मी आता या निवडणुकीच्या काळात फिरतोय. मला गंमत वाटते की माझ्या समोरचं गटार चालत नाहीये किंवा विजेचा खांब आहे त्याच्यावरचा लाईट चालत नाहीये, हे सगळं ते खासदाराला सांगतायत आणि खासदार सुद्धा त्यांना सांगतोय की ओके ओके मी आता फोन करतो आणि हे होईल असं बघतो किंवा याच्याच करता मला निवडून द्या. म्हणजे खासदाराला आपल्या समोरचा म्युन्सिपाल्टीचा दिवा लावण्याकरता आपल्याला बोलवायचं आहे, अशा प्रकारची समजूत त्या खासदाराची आहे आणि त्या लोकांची आहे. ही एक प्रकारे इतक्या वर्षाच्या लोकशाहीनंतर थोडीशी लोकशिक्षणाची गरज अधोरेखित करते असं मला वाटतं. काही खासदार असं म्हणतायत, माझ्याच मुलाखतीत काही खासदारांनी सांगितलं की माझ्या डोळ्यावर पट्टी बांधा आणि मला कुठेही सोडा, मी गल्ली कुठली आहे ती तुम्हाला सांगू शकतो आणि त्या प्रत्येक गल्लीत माझं एक घर आहे. हे घर असं म्हणताय का की तुम्ही आमचे आहात, हा मुद्दा महत्वाचा आहे. मला वाटतंय ते घर माझं आहे, परंतु त्या घरातली लोक म्हणतायत का की हा आमचा प्रतिनिधी आहे. तिसरी एक गोष्ट म्हणजे राजकारण हा केवळ पैसे मिळण्याचा धंदा झालेला आहे आणि लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका असा समज अलीकडच्या काळात गेल्या काही वर्षामध्ये आपल्या मनामध्ये दृढ झालेला आहे. की लोकशाही म्हणजे काय, तर लोकशाही म्हणजे यू हॅव इलेक्शन्स. याचं कारण आपल्याकडे जी 6 टियर इलेक्शन होते, ग्रामपंचायत आहे, विधानसभा आहे, लोकसभा आहे, या सगळ्या म्युन्सिपाल्टी आहे, या सगळ्यातनं जाताना आपल्याला असं लक्षात येतं की कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी सतत निवडणुका चालू असतात. सो वी आर इन परपेच्युअल इलेक्शन प्रिपेअर्ड मोड. पत्रकार सुद्धा प्रिपेअर्ड मोड मध्ये असतात. प्रत्येकाकडे 3 महिन्याचं कॅलेंडर असतं की पुढल्या 3 महिन्यात कुठल्या राज्यात निवडणुका आहेत आणि कविताला कुठे पाठवायचं आणि आणखीन कोणाला कुठे पाठवायचं. हे जे आहे ना, याच्यामुळे लोकशाहीचं जे काम आहे, लोकशाहीची जी विस्तृत व्याख्या आहे, ती विस्तृत व्याख्या एक लिमिटेड याच्यामध्ये आपल्याकडे जाऊन बसते. ही एक दुर्दैवाची बाब आणखी आपल्याकडे अलीकडच्या काळात दिसायला पाहिजे. म्हणून मी अनेकदा सांगितलं, अर्थात तो आजचा विषय नाही की 1 नेशन 1 इलेक्शनला सपोर्ट केलं पाहिजे. याचं कारण 5 वर्षात एकदा होते. हे दर 3 महिन्यांनी असं निवडणुकीला सामोरं जाणं आणि त्याच्याच तयारीत मग चॅनलवाले फक्त निवडणुका दाखवायला लागतात, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा समाजामध्ये इतर अनेक गोष्टी आहेत त्याच्याबद्दलच्या रिपोर्टिंगला मग आम्हाला वेळच मिळत नाही. कारण कुठे ना कुठेतरी निवडणुका असतात, कुठे ना कुठे पंतप्रधान किंवा विरोधी पक्षनेते भाषणं चालू असतात, मग ते दाखवणं क्रमपासून पडतं आणि मग 18 मिनिटाच्या बुलेटिन मध्ये तेच 8 मिनिट दाखवलं तर इतर बातम्या आम्हाला दाखवता येत नाही. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं राजकारण म्हणजे फक्त निवडणुका, ही लिंक तुटली पाहिजे. आता बघा सर, जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झालाय. आपण निवडणुकांबद्दल म्हणजे मतदारसंघांमधल्या राजकीय घडामोडींबद्दल बोलत नाही आहोत, पण एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलतोय. म्हणजे आम्ही वेळ देतोय इतक्या मोठ्या विषयाला आणि विनाविलंब देतोय. दॅट्स व्हेरी गुड. ओके, आता एक आणखीन महत्वाचा प्रश्न की लोकसभेच्या निवडणुका म्हटल्या की त्याच्याकडे एकदाची उरकून टाकूयात अशी साधारण आमदारांची भूमिका असते, कारण त्याच्यावर कुणाला फार वेळ आणि कंसात म्हणते मी पैसा घालवायची काही इच्छा नसते. महाराष्ट्रात परिस्थिती थोडीशी वेगळी बनते, कारण लोकसभेच्या निवडणुका येतात आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका असतात. त्यामुळे विधानसभेची गणितं पक्की करायची असतील तर ही निवडणूक महत्वाची असते. आत्ताच्या घडीला ही निवडणूक लोकसभेची महाराष्ट्रात सुरू असलेली विधानसभेच्या दृष्टीनं किती महत्वाची आणि कशी महत्वाची असं वाटतं? मला असं वाटतं लोकसभेला 1 उमेदवार असतो, विधानसभेला एका लोकसभेमध्ये 6 उमेदवार असतात आणि प्रत्येक पक्षाने, मला 100% माहिती आहे, त्यांच्या इच्छुकांना आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांना अतिशय सभ्य भाषेत अशा सूचना केलेल्या आहेत. आणि सभ्य भाषा ही आपण समजून घ्या की जर तुम्हाला पुढच्या वेळी लोकप्रतिनिधी व्हायचं असेल आणि ते आमच्या पक्षाकडनं जर व्हायचं असेल तर तुमच्याकडे आम्हाला या वर्षी इतकं मतदान झालेलं असलं पाहिजे. जर तुमच्याकडे एवढं मतदान झालं तर तुमचा विचार केला जाईल. मग तो जो आमदार आहे तो नगरसेवकाला तशी गंमत सांगतो की तुझ्या 4 बूथ 6 बूथ जे आहेत त्या 6 बूथवर मला एवढं मतदान पाहिजे.
मग तू मतदारांना बाहेर काढणं, मग त्यांना आपल्या बाजूने मतदान करायला लावणं, हे सगळी रचना आपल्याकडे आहे. त्यामुळे एक लोकसभा ही एक लोकसभा नसते. त्यावर पुढे येणाऱ्या विधानसभेचे जसे उमेदवार ठरतात तसेच ते नगरसेवक पण ठरतात, हे लक्षात ठेवा. आणि मग विधानसभेचे ठरले की त्याचा परिणाम विधान परिषदेवर कोण आहे याच्यावरही होत असतो. तेव्हा ही एक प्रकारे इट्स अ कॅस्केडिंग इफेक्ट. वरती तुम्हाला एकच खासदार दिसतोय, पण खाली एक जगडव्याळ अशा प्रकारची रचना आहे. ती सुद्धा आता त्याची खूप मोठी घुसळण होताना दिसते. काय माहितीये का कविता, आपल्याकडे ना आपण माणसं फार सेलिब्रिटी आहोत. म्हणजे आपल्या सेलिब्रेशन काय मोड मध्ये असतो आपण. सेलिब्रेशन आपल्याला आवडतं. घरामध्ये साधी सत्यनारायणाची पूजा असेल ना तरी आपण ती दणक्यात करतो. ही लोकशाहीच्या नारायणाची पूजा आहे आणि ही जवळपास 96-98 कोटी लोक आज साजरी करतायत. या वर्षी अमेरिकेमध्ये पण निवडणूक आहेत, पण तिकडे तुम्हाला असला थरार दिसणार नाही. जरी आपल्याकडे आता लो स्केलवर निवडणूक आहेत असं आपल्याला वाटतं, तरी देखील अख्खा युरोप आणि अख्खा ऑस्ट्रेलिया यांचे मतदार सोडून द्या, लोकसंख्या जेवढी आहे ना तेवढी इकडे आपल्याकडे आता मतदार आहे. त्यामुळे इथली विसंगती, इथली विषमता, इथलं दारिद्र्य, इथली पराकोटीची श्रीमंती, इथलं पिढ्यानपिढ्याचं वैर आणि त्याहीपेक्षा सुद्धा जातीपातीच्या पलीकडे जाऊन लोकांनी केलेलं मतदान, या सगळ्यामुळे काय होत असेल तर लोकशाहीची प्रक्रिया सुदृढ होते. ही अतिशय चांगली बाब आहे. या निमित्तानं नवे उमेदवार येत आहेत, तरुण उमेदवार येत आहेत, अनेक ठिकाणी महिला उमेदवार पुढे येत आहेत, महिला मतदार पुढे येत आहेत. भारतीय राजकारणाचं आणि निवडणुकीचं अंतरंग बदलतंय. या निमित्तानं उत्तरदायित्व अधोरेखित होत आहे. आपल्याला हे करावं लागेल, याचा जाब लोक विचारतात. मी आता अनेक खासदारांबरोबर फिरतोय. तुम्हाला सांगतो, कॉलेजमध्ये जाणारी मुलं 3-3 वेळा खासदार झालेल्या माणसाला थांबवून विचारतायत की तुम्ही या बाबतीत काय केलं, हा असा प्रश्न आहे, तुम्ही काय करणार. एका ठिकाणी तुम्हाला आश्चर्य वाटेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर जर 5 वर्षांनी आमचे जॉब गेले पुढच्या, तर तुम्ही आम्हाला जॉब देऊ शकणार का, असा प्रश्न एका बाहेर जाहीर सभेत एका मुलीने विचारला. आणि मला खूप बरं वाटलं की हा जो ग्रामीण भागामधला काय म्हणू आपण ज्याला व्हायब्रन्सी आहे ती खूप आशादायक आहे. ती खूप आशादायक आहे. अनेक ठिकाणी ती स्पष्टपणे दिसते. फक्त मतदानाच्या टक्केवारीमधनं ती कितपत बाहेर येते आणि ती आणखीन कशी काढता येईल हा आव्हान आहे. तुम्ही खूप निवडणुका बघितलेल्या आहेत, खूप निवडणुकांबद्दल वाचलेलं आहे. 2024च्या निवडणुकीचे महाराष्ट्रातले 2 टप्पे अजून व्हायचे आहेत. त्या टप्प्यांमध्ये पण आपण एकमेकांना भेटूच, बोलूच, निकालाच्या दिवशी सुद्धा भेटू. 2024ची आत्तापर्यंतची निवडणूक तुमच्या एकूण अनुभवानुसार जशा आधीच्या झाल्यात तशीच झाली आहे की तुम्हाला काही खूप वेगळे आणि ठळक बदल जाणवले जे तुम्ही मांडू इच्छिता? विस्कळीत विरोधी पक्ष, आज इंडिया आघाडी याच्याविषयी कोणी मला बोलताना दिसतच नाही. विस्कळीत विरोधी पक्ष हा पहिला त्यातला एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, ही निवडणूक एक व्यक्ती विरुद्ध सगळ्या व्यक्ती अशी झालेली आहे. त्याला जे एक स्वरूप आलंय की उमेदवार कोण आहे, आता उदाहरणार्थ सोलापूरला उमेदवार कोण आहे, धाराशिवला कोण आहे, लातूरला कोण आहे, माढ्याला कोण आहे, हातकणंगल्याला कोण आहे, यापेक्षा सुद्धा तो उमेदवार ज्या एकाच गोष्टीसाठी उभे आहे की आपल्याला मोदीजींना पंतप्रधान बनवायचं आहे, आणि दुसरी व्यक्ती जी कोणी असेल पक्षाची जी चिन्हावर असेल त्याला काही करून या व्यक्तीला पंतप्रधान बनण्यापासून थांबवायचंय, या एका मुद्द्यावर ही निवडणूक कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. नंबर 1. दुसरी गोष्ट, मी काय करणार आहे या पुढच्या 5 वर्षामध्ये, माझा पक्ष काय करणार आहे याविषयीची स्पष्टता त्या आमदारा खासदारामध्ये पण नाहीये. मला असं दिसलं, काँग्रेसचा जो जाहीरनामा वाचला त्यानंतर मी 1-2 काँग्रेसच्या इच्छुक, काँग्रेसचे जे आत्ताचे विद्यमान ज्यांना तिकीट मिळाले आणि जे लढतायत त्यांना विचारलं, तर ते म्हणले तुम्ही माझ्या मतदारसंघाचं बोला, ते एवढं मी असं वाचलेलं नाही. आता ही परिस्थिती आहे. मला असं वाटतं या कुठेतरी त्यांचंच एक लोकशिक्षण व्हायची गरज आहे. तिसरं कॅरेक्टर मला पहिल्यांदा असं दिसतंय की कधी नव्हे एवढं धार्मिक ध्रुवीकरण मला दिसतं. एका पक्षाचा याची सुरुवात कुठे झाली तुम्हाला मी सांग, काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये याची पहिल्यांदा जाहीर वाच्यता झाली. मग ते डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ असेल किंवा त्यांचं जे
जुने स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे लांगुल चालक. या सगळ्याचा परिणाम म्हणून पहिल्यांदा आपल्याला असं दिसेल की पंतप्रधानांनी अनेक भाषणामध्ये त्यांचे मुद्दे त्या बाबतीतले अधिक स्पष्ट केले. आता जे बीडचं भाषण आपण ऐकत होतो त्या बीडच्या भाषणामध्ये सुद्धा तो मुद्दा त्यांनी विलक्षण सफाईनं अधोरेखित केलेला आहे. हे आपल्याकडे पहिल्यांदा आलेल्या निवडणुकीमध्ये असं मला वाटतं. हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला वाटतं महत्त्वाचे मुद्दे आपल्याकडे आहेत. ओके. आणि त्याच्यामुळे 2024ची ही निवडणूक तुमच्यासाठी वेगळी आणि लक्षवेधी ठरते. निरगुडकर सर, खरं तर आत्ताच्या चर्चेमध्ये फक्त मी धन्यवाद म्हणते, कारण आपल्याला पुढच्या अनेक चर्चांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये भेटणारच आहोत आपण. पण थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आजच्या चर्चेमध्ये सहभागी झालात. वेळही खूप मिळाला आपल्याला सगळ्या मुद्द्यांवर सविस्तरपणे बोलायला, आणि जे मुद्दे जनरली अनटच राहतात, ज्यांच्यावर बोललं जात नाही, त्या मुद्द्यावर आज आपल्याला आजच्या दिवसाच्या निमित्तानं बोलता आलं. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा. थँक्यू.